दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांजकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत श्री दत्त दिगंबर सोसायटी पंतनगर घाटकोपर या परिसरामध्ये आणि तिथलंच हे दत्त दिगंबरांचं मंदिर. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सुरुवात करूया आजच्या भागाला आणि भेटूया सौ रेणुका विजय शिंदे या वहिनींना दत्त दिगंबर सोसायटी पंतनगर घाटकोपर इथे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला घ्या उखाणा घ्या. श्री महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये हळदी कुंकाच्या राशी विजयरावांचं नाव घेते ओम मिनिस्टरच्या दिवशी. बरं 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 द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझा मुलगा छोटा. नमस्कार. हे मोठा मुलगा. नमस्कार. ही मुलगी. नमस्कार. ही बहिणीची मुलगी. नमस्कार. आणि ही बहीण, ही काकी, ही मामा व वहिनी आणि हे सगळे नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात गप्पांना. एकादशीच्या दिवशी विष्णूला वाहता सहस्र तुळशी सुधीररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमच्या दिवशी. दत्त दिगंबर रोज होतो गजर पैठणी जिंकण्यासाठी मी आहे हजर. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? गावी झालो. गावी म्हणजे कुठे? पुणा साईड जुन्नर. जुन्नरला. हो शिवनेरी किल्ला. कोण कोण तिकडे? तिकडे आई वडील भाऊ बहीण सगळं बालपण तिथे सगळं गेलं. तिकडे झालं. केवढं होतं घर? घर खूप मोठं होतं. हा. हो मोठं होतं घर. अच्छा. आणि काय करायचे आई बाबा? आई बाबा वडील इकडे मुंबईला सर्व्हिसला होते आणि आई गावी होत असायची. आई गावी. हो. आणि तुम्ही किती जण? आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ. सगळे तिकडे गावात. हो. मग काय मजा करायची? मजा करायची. कोण? आम्ही. तुम्ही मजा हो. करायची. आणि घरातले? घरातले पण. घरातले पण. मग? वा, मजाच होती म्हणजे. मजा होती. कितवी पर्यंत? मेन म्हणजे आमच्या वडिलांना 2 बायका होत्या. हा? अरे बापरे. फॅमिली मोठी होती त्यामुळं आम्ही म्हणजे असं 2 एका आईला आहे ना आम्ही 2 जणी बहिणी आणि 2 दुसरी आई आहे ना तिला 2 भाऊ. हा. म्हणजे 2 मुली. मोठं कुटुंब. हो मोठं कुटुंब एकदम. अरे वा. हा. पण वडिलांनी खूप प्रेम केलं. भरपूर प्रेम केलं. शाळा? शाळा झाली माझी 5वी झाली. 5वी झाली. हो मग लग्न. अरे वा. लगेच? मग 14 वर्षामध्येच लग्न झालं. काय सांगता? मग तुम्ही का तयार झाले? मग आता काय करायचं? तुमचं बालपण कुठलं? मुंबईत कुठे? घाटकोपरला. घाटकोपरला कोण कोण होता राहायला? आई वडील बहीण आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील आहे ना विक्रोळी टार्मिटरमध्ये कामाला आणि आई आपली अशीच घरी. तुम्ही काय करता आता? मी आता पंप रूमचं काम करतो. पाणी सोडायचं इथलं इथं. अच्छा. ते सगळं काम हो. करता. आणि साहेब एक मंदिर आहे साईबाबाचं तिथं पूजा करतो तुम्ही. अरे वा. छान छान. लग्न कसं जमलं? लग्न मामा आमच्या भाषेच्या घरी आले चांगोराबाई पांडुरंग शिंदे. आणि आमचे वडील बी तिथं त्यांचे. सांगू का तुम्हाला मी मेन काय झालं यांची आत्या आहे ना यांची आत्या आहे ना माझ्याच माहेरी होती. जास्त करून म्हणजे माहेरी खूप सासरे यायचे. म्हणजे ओळख म्हणजे सासऱ्यां बसून आणि आत्यान बसून यांच्या जास्त करून. तर ते आल्यानंतर आहे ना मग ते मला
मावळण होती ना त्यांची बहीण, तर त्यांनी सांगितलं का ही मुलगी बरी म्हणून. यांनी 2-3 मुली बघितल्या होत्या काय हो? तिथं, पण एक काही पसंत झाली नाही. थांबा, विचारतो त्यांना. एक काही मुलगी. अरे हो, त्यांच्याशी बोलू द्या. काय हो, का नाही मुलगी पसंत? नाही काय ना आपल्या नावरच नाही दौंडी काही. पत्रिका मित्र जमा एक सांगा, या कधी गप्प राहतात का हो? हा? मुलींना विचारतो. काय हो? नाही, मम्मी खूप बोलकी आहे, खूप बोलते, तिला बोलायला जास्त आवडतं. तुम्हाला पण? हो, मला पण. त्यांची मुलगी म्हणते मला पण थोडासा सवय असणारच. नाही म्हणजे मम्मी तुम्हाला बोलते का? मला पण बोलते. माझी म्हणजे मम्मी आणि मुलीचं नातं कमी, आम्ही जास्त मैत्रिणी आहोत. हो का? बरं बरं. मग पप्पांना काय बोलायला देत नाही, जास्त पप्पा शांतच असतात. मम्मीच चालतं जास्त करून. काय हो पप्पा, असं का शांतच केलंय तुम्हाला? कारण पान खाता खाता टाइमच नाही भेटत बोलायला. पान खूप खायला लागतं ना, त्याच्यामुळे ना पान खाता खाता बोलायचं कसं मग? हो, मग म्हणजे बरं आहे, तुम्हाला एक पान दिलं की तुम्ही गप्प. हो, त्याच्यामुळे जास्त करून पानातच रमतात. बोलायला टाइम कुठे? नाही. अरे बापरे, तुम्ही पहिल्यापासून इतकं बोलता? आम्हाला बोलायच लागतो. काय सांगा, भरपूर बोलल्याशिवाय टाइमच जात नाही माझा. तुम्हाला 5 मिनिट शांत राहा असा जर खेळ असेल तर शांत नाही, राहा. जमणारच नाही. काहीतरी पटकन मी बोलण मध्ये. मग आजचा खेळ तोच आहे की 5 मिनिटं शांत राहायचं, त्याच्यावरती बघूया पहिलं बक्षीस मिळणार का. आणि तुमची वेळ सुरू होते, 5 मिनिटं गप्प राहायचं. आता काही न बोलता वेळ सुरू झाली. तुम्ही मला सांगा, लग्न झालं कुठे तुमचं? गावी. गावाला कुठे? वानवडी. कुठे आलं ते? जुन्नरच्या वरती. आणि तुम्ही बघायला कुठे गेले होते? बघायला आता तिथं आले ना तुम्ही बघायला. पण गप्पा बसू शकत नाही ना. आजच्या खेळातलं पहिलं बक्षीस चिंचपेटी गमावलेली आहे वहिनी. आता यानंतर मोत्याचे तोडे वहिनींना मिळणार का आपण बघणार आहोत, आणि त्यासाठी वेळ सुरू होते आता. बरं सांगा, तुमचा बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? बघण्याचा कार्यक्रम आम्ही खरं म्हणजे इकडे झाला. आत्याकडे झालाच नाही ना, आताकडे बघितलं फक्त सांगितलेलं फक्त. मग आत्याकडे बघण्याचा कार्यक्रम झाला नाही, मग उगाच ह्या म्हणतात काहीतरी आत्याकडे झाला म्हणून. आणि मग पुढे मग नंतर आमच्या घराच्यांनी जमून टाकलं लग्न लगेच. आणि मग लग्न झालं कुठे तुमचं? गावी झालं, वानवडीला झालं. पण या कधी चिडत नसतील ना, कधीच रागवत नसतील? अरे वा वा वा, छान छान छान, मस्त जोडी मिळाली आहे तुम्हाला, हो की नाही? आज जशा इतका गप्प राहिल्या तसं कायम राहिलं तर आवडेल तुम्हाला. आज वहिनीने ठरवलेलं आहे बोलणारच नाही, त्यामुळे आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वहिनी बोलणार नाहीयेत, हो की नाही? चालेल ना वहिनी, असं उभ्या राहणार. आणि खेळामधलं हे बक्षीस गमावलं कारण ह्याच्यामध्ये मध्ये बोलणं अपेक्षित होतं, त्याच्यामुळे सोन्याचे तोडे पण गेले आता बक्षीस मोत्याचे. का बोलला नाही तुम्ही? आता तुम्ही बोलायचंच नाही, मग कसं बोलणार? गप्पच बसायला सांगितलं आणि आता म्हणता तुम्ही गेलो बक्षीस. तुम्ही नीट ऐकलंच नाही. नाही हे नाही, असं नाही. मी काय सांगितलेलं ह्यांना जिथे पहिलं सांगितलं बोलायचं, म्हणजे मध्ये तुम्ही बोलशाल का, म्हणजे थांबशाल का बोलायचं. मी बोलले, मग मला बोलायचं आवडलंच नाही, मी बोलले. आणि आता म्हणलं गप्प बसायचं, तुम्ही गमवलं बक्षीस. आणि आता म्हणतात का नाही आता बक्षीस गमवलं. अरे मी सांगितलेलं त्यांना जिथे शब्द येणार नाही तिथे तुम्ही सुचवा, तुम्ही सुचवलाच नाही. नाही गलत आहे. काय गलत आहे? नाही. त्यामुळे दुसरं बक्षीस पण गेले. आणि आता तिसरं बक्षीस आहे, त्यामध्ये दोघांमध्ये कोण जास्त बोलत. बरं वहिनी, गावामध्ये तुमचं बालपण गेलं, कधी अशी जंगलात वगैरे गेलात तुम्ही? हो. वाघ बीघ बघितलाय? वाघ नाही बघितला, सर्प बघितला. साप? हो, साप. कुठे? असं म्हणजे शेतीमध्ये बघितला. केवढा होता? आवाज चांगला मोठा एकदम होता. हो, बहीण आणि मी चालले होते आणि मी असे पुढे चालले तर इतकी जोरात ओरडले. साप ओरडला? नाही, मी ओरडले. साप कसं ओरडल? मला वाटलं तुम्हाला बघून साप ओरडला. नाही, मी ओरडले, जोरात ओरडले. कसे ओरडले? बापरे, एकदम घाबरले ना मी. असे ओरडले? अरे बापरे. आणि मग नंतर कुणी जाऊन बघतात तर तिथे सापच नाही, कुठंच नाही. नसेल, मी बघितलं होतं ना. पण कसं काय मग लोकांना पण दिसला? नाही, पण मला दिसला ना. मला बघा, मला दिसायचं होतं म्हणून तुम्हाला दिसला. एवढा मोठा एकदम असा
आडवाच होता एकदम. साप पाय आडवा टाका असतो? हो असा म्हणजे रस्त्याच्या आडवा. आणि मध्ये असं पाय टाकायला गेले बापरे. अरे बापरे. एकदम घाबरले म्हणजे मी आल्यानंतर माझ्या नजर सामून जाईनाच तो साप. हो. अरे बापरे. आणि सगळेजण बघायला जातात म्हणतात कुठं साप आहे. मग येताना घेऊन नाही आले कसं तुम्ही? काय आणायचं घाबरल्यानंतर. पण स्वभाव चांगला आहे त्यांचा. स्वभाव खूप चांगला आहे. होय ना. हो भरपूर चांगला स्वभाव. शांत स्वभाव. शांत स्वभाव. वा वा. तसं चहा खूप लागतो. काय चहामुळे जास्त होतं. काय हो, चहा खूप पिता? चहामुळे इतकं बोलायला लागतं ना. कधी कधी भांडण पण होतात. म्हणजे चहावरून? मग सासूबाई म्हणा ना दे ना. मी म्हणा ग बसा ना. सासूबाई म्हणा अगं दे उलसक करून गरम करून. मी म्हणलं आहो नाही जास्त चहा प्यायचा. मग ह्या काय आई तू कर ना. मग नाही देत ना ते मग तू करून दे. काय हो का चहा खूप आवडतो तुम्हाला? नाही तिकडे धावपळ असते ना जरा पाणी चहा प्यायल्यानंतर थोडं तरतरी येते. थोडं तरतरी येते तिकडे पाणी सोडायला. पण तुम्हाला आवडतो चहा? भरपूर. हो. दिवसाला किती 1-2 कप? विचारायच नको ते. 2-3 होणार. हा सकाळी 2-3. हा दुपारी 2-3 होणार. मग 6 झाली. आणि संध्याकाळी नाही मग 6 कप काय जास्त हो झाला हो का? 12 कप होते. 12 कप होतात. अहो ते 6 झाले. सकाळी 3 दुपारी 3. हा आणि संध्याकाळचं कोणी पकडायचे? बरं आता वहिनी मला सांगा 25 किती वर्ष आहे लग्नाला? 26 झाली. 26 वर्ष. 26 वर्षापूर्वी तुम्ही मुंबईत आला. तेव्हाची परिस्थिती कशी होती? खूप गरीब होती. हा गरीब होते खूप. हो. खूप गरीब होते. झोपडपट्टीला राहत होते सासू सासरे. सासूबाई पण बरं आपली भांड्यांची वगैरे कामं करायची. आणि सासरे आपले रिटायर झाले होते. ते आजारी असायचे. सासऱ्यांच्या आमच्या खूप इच्छा होत्या. इतके आवडीने बघायचे. रेणुका चल चल लवकर मिस्टर लाव मला बघायचंय. 2 वर्ष झाले गेले ते. त्यांची आता इथे असते खूप आनंद झाला असतं त्यांना. म्हणजे इतकं म्हणजे वडिलांसारखं प्रेम लावलेले. 14 वर्षाविषयी होते ना. माहेरचं नाही प्रेम भेटलं एवढं सासू प्रेम भेटलं भरपूर. आज सासूबाई खूप म्हणजे आई प्रेमाने एकदम माझ्या. कधी मला आठवून नाही दिलं. पुढं जायचं यायचं कुठंच नाही. सगळं इथंच. माझं माहेरचं एवढं मला आठवत नाही एवढं सासरचं आठवते. आणि सासर म्हणून मला वाटत पण नाही. मग तुम्ही काय करता आता? आता मी घर वगैरे जेवण बिवण असं मी बनवायचं पण काम करते. हो. आणि माझ्या त्या म्हणजे आहेत त्या सगळ्या म्हणजे मी काम करते ना त्या सगळ्या आहेत त्या खूप 25 वर्ष झाले त्यांच्याकडे काम वगैरे करते ना. इतकं प्रेमाने हे करतात आणि त्यांना इतका आनंद झाला माझ्यापेक्षा ना. खूप आनंद झाला. खरंय खरंय. भरपूर. कोण कोण आहेत त्या त्यांच्याकडे? एकदम छान स्वभाव आहे तिचा. आणि एकदम लावून घेणारी मेहनती आहे मुख्य म्हणजे. आणि तिच्याकडे एक चांगला गुण म्हणजे अतिशय प्रामाणिकपणा. म्हणजे लबाडी नाही चोरी नाही कधी. म्हणजे आम्हाला तिच्याकडे चावी देऊन आम्ही कुठेही गेलो तरी माझ्या मनात कधी येणार नाही की आपलं काहीतरी गेलं असेल का म्हणून. सगळ्या वस्तू तिथेच असतात. विश्वासू म्हणजे भयंकर विश्वासू आहे. त्यांच्या त्या चेहऱ्यावरच लिहिलेलं आहे ते प्रसन्नपणा खरेपणा आणि काम करण्यामागची त्यांची आत्मीयता ही जास्त महत्वाची आहे. आता पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. त्या पहिल्या खेळामध्ये मला खूप आनंद झाला. हा खेळ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की तुम्ही इतक्या आत्मीयतेने इतके प्रामाणिकपणे त्यांची सेवा करता आहात. तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही माऊली. फक्त पहिली 2 बक्षिसं गेली ती जाऊ द्या. काय तुम्ही आले ना ते भरपूर झालं मला. काय सांगता? हो भरपूर. एकदम मनापासून सांगते मी. मग आता भरपूर आहे मला फक्त तुम्ही आले ना माझ्या म्हणजे याच्यामध्ये घरामध्ये मला भरपूर आनंद झाला. माझ्या सासऱ्याला पण मध्ये बघतील त्यांची इच्छा पूर्ण झाली बस. आता पुढचा खेळ असा आहे की 2 तास काही बोलायचं नाही. असं केल्यानंतर कसं होणार मग? बोलायचं नाही म्हटल्यानंतर खेळ कसं खेळणार मग मी? आता खेळामध्ये बोलायचं नाही असं नाही म्हणलो. खेळ असा आहे हा जो खेळ आहे त्याच्यामध्ये वजन गोळा करायचंय आणि सगळी बक्षिसं जी आहेत ती मिळवायच्यासाठी प्रयत्न करायचा. वजनाचा काटा आणूया आणि बघूया आमची माऊली किती बक्षीस मिळवते. वजन 575 ग्रॅम. वेळ 2 मिनिटाची वेळ सुरू झाली. लवकर आण लवकर. ठेव ठेव बाटली ठेव. ताट ठेव आणि एक काढ. हा 575. अजून ते टाक. ठेव कप ठेव. हा बस बस किल्ला टाक. 50 सेकंद झालेली आहे. बस एक कमी कर. एक पॉइंट काढ. क्लिप मम्मी पण क्लिप घे. क्लिप अगं क्लिप घे. 1 मिनिट पूर्ण झालं. नाही काय लवकर. बस ठीक आहे. एक टाका. अंगठी घ्या मम्मी. अंगठी टाका.
अभिनंदन. मला वाटलं जास्त वस्तू आणते. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 गुणुले 200 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. पटकन सांगा, त्यांनी स्वभावात काय बदल केलं पाहिजे मिस्टरांनी? त्यांनी स्वभावाचं ना चहा कमी करायला पाहिजे आणि पान कमी करायला पाहिजे. अरे हे खायचं झालं, स्वभावाचं काय? स्वभाव म्हणजे मेन म्हणजे हे जास्त करून स्वभाव चांगला आहे ना, स्वभाव शांत आहे. होय. हो. आणि आमच्या वहिनींनी काय स्वभावात बदललं पाहिजे? नाही काय नाही. हा? बरं, आता तुम्ही सगळ्यांनी सांगा आम्हाला या दोघांबद्दल. सून चांगली आहे, मायाळू आहे, स्वभाव चांगला आहे, हा, ती आम्हाला बघती चांगली. बोला. ही आमची बहीण आहे, ही स्वभावाला चांगली आहे. आमची दाजी पण स्वभावाला चांगली हा. आहे. फक्त आमच्या दाजींनी चहा आणि पान कमी करायला पाहिजे, दुसरं काय नाही. आमची एवढीच इच्छा आहे. सगळ्यांची सगळ्या तक्रार बहिणीकडे करता येईल. मम्मी पप्पा दोघंही चांगलेच आहेत, माझ्यासाठी तरी खूप छान आहे. मम्मीकडून हमेशा एक गोष्ट शिकली आहे की आईला म्हणजे सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे प्रेम करावं, हे मी त्या मम्मीकडून खास शिकली आहे. ती खूप चांगले संस्कार माझ्या तिने केले आणि त्यापर्यंत मी इकडे पर्यंत. आता हे दोघेही अभिनय करणार आहेत आणि या दोघांनी केलेला अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. आणि हे बघा, सगळी बक्षिसं आणून ठेवलीत मगाशी, चिंचपेटी वगैरे. आता न बोलता अभिनय करायचा आहे म्हणून मगाशी रिहर्सल करून घेत होतो. कळलं का? बोललात, कारण काय आहे, मुकाभिनय आहे. जर तुम्ही ओठांची हालचाल केली किंवा बोललात तर मात्र हे बक्षीस जाऊ शकतं. त्याची प्रॅक्टिस मी मगाशी करून घेतली. हा, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोलायचं नाही, जराही हालचाल नाही. वेळ सुरू झाली. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. आता गाण्याचा अभिनय. 1 2 बोलायचं नाही. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा सांगा मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. अभिनंदन. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म सद्गुरु साईनाथ महाराज की जय. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. म्हण आहे, म्हण. वेळ सुरू झाली. अरे लगेच ओळखलं. झी मराठीकडून ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. कदाचित या खेळात बोलून अभिनय करा असं सांगितलं असतं तर गेली असती ती बक्षीस. यानंतर कोण पैठणी जिंकणार बघूया विश्रांतीने. आता आपण बघणार आहोत की आज नाव कुणाचं जाहीर होणार. त्यासाठी ही चिठ्ठी. नाव सांग. विजय जाधव. कुठे कितवीत जाते तू शाळेत? ज्युनियर. ज्युनियर. कुठे, कुठली शाळा? स्टेशनला आहे. बरं बरं. यातली एक चिठ्ठी काढ, खालची, सगळ्यात खालची, एकदम खालची काढ. दे. नाव आहे नंदा जाधव. नाव सांगा. नंदा मारुती जाधव. कुठे राहता तुम्ही? सिविंग मध्ये. आणि घरी कोण कोण असतं? मिस्टर आणि 2 मुलं आणि सून. आता घरातलं कोण आहे? आता सून आहे. बोलवा सुनेला. सासूबाईंचं नाव आलंय, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. खूप खुश आहात? हो. का, तुमचं नाही आलं म्हणून? नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. खुश आहात ना? हो. बरं बरं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊन बघूया कोण जिंकणार पैठणी. दत्त दिगंबर सोसायटी. आणि या सोसायटीमध्ये दत्त महाराजांचं मंदिर ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत त्याच्या पाठीमागेच आहेत. तेव्हा या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा खेळ रंगतो आहे. समोर 2 टप्पे आहेत आणि त्या टप्प्यावरती ठेवलेल्या त्या बॉलिंग बॉटल आहेत. या बाजूने चेंडू टाकायचा. चेंडू टाकून जर वरच्या टप्प्यावरच्या बॉलिंग बॉटल पडल्या तर 2 गुण मिळणार आणि खाली ज्या ठेवलेल्या बॉटल आहेत त्या पडल्या तर 1 गुण मिळणार.
बरं, हे चेंडू टाकत असताना लक्षात ठेवा, वरून जर चेंडू गेला तर तो मोजणार नाही. या फ्रेमच्या आतमधूनच तो चेंडू गेला पाहिजे. आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैकी. सुरुवात तुमच्यापासून. पाच संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या आहे 0. आणि आता पहिल्या 5 संधी तुमच्यासाठी. दोन. थांबा, तुमची गुणसंख्या आहे 2. आणि आता उरलेल्या 5 संधी तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या जाधव वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. दत्त दिगंबर सोसायटी पंतनगर या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.